आहे ना मराठी माणूस. आहे ना. मराठी माणूस कसं जाईन कुठं. महाराष्ट्र आपला आहे, राहणारच. आता मला सांगा, लाडकी बहीण योजना माहिती असेल, खूप जाहिरात होते, खूप प्रचार होते, कशी वाटते हो? हे बकवास आहे ते. कशी काय बकवास आहे? आता हे इलेक्शनचे पिरियड आहे, आचारसंहिता चालू होईल, मग ते बँड होईल. मग ते हे कायमस्वरूप चालणार नाही ते. का असं का अविश्वास का तुम्हाला? विश्वास सरकारच तसं आहे. दाखवतो गुलाबजाम, देतो गुड. सरकारच तसं आहे, काय करायचं. मग आता विधानसभेला काय हेच सरकार येईल की नाही येणार. का नाही येणार? लाडकी बहीण, 3 सिलेंडर मोफत, मेट्रो, अटल सेतू. हे सर्व बोलण्या फक्त आहे. फक्त बोलणं. लाडकी बहीण, 3 सिलेंडर, हे सर्व फक्त बोलण्या करताय, दुसरं काय नाही. अजितदादा म्हटलं देणार म्हणजे देणार. नाही अजित काल देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय की भाऊबीज दिलेली आहे, परत घेत नाहीत भाऊबीज. नाही सर्व घेतात ते. राजकारण आहे, सर्वच घेतात. समजलं. आणि अजितदादा, एकनाथ शिंदे, हे आता हे लोकांना माहिती आहे काय चीज आहे. समजलं. जे जे सरकार होतं, म्हणजे पक्ष होता, ते त्यांचे नाही राहिले तर पब्लिकचे काय राहणार आहे. असं आहे. पण आता एकनाथ शिंदे असं म्हणतात की फक्त फेसबुकवर राहून काय सरकार चालवता येत नाही. उद्धव ठाकरेंनी फक्त फेसबुकवर काम केलं, आम्ही तर रस्त्यावर उतरून काम करतो. नाही काय कोण काय काम नाही करत, काय नाही करत. समजलं. ह्याच्यापेक्षा पहिल्याचं राज्य चांगलं होतं की आज ही भाजी बघा ना, एक भाजी तुम्ही घ्यायला जाईन तर कमीत कमी 200 रुपये किलो आहे. आता ते लॉकडाऊनच्या नंतर जे भाव वाढले ते काय कमी झालेच नाही. आणि बोलतात ना ते. तर आता मला आजचे मी दिन. शेवटचा प्रश्न विचारतो, कुठल्या पक्षाचं काम करतो? मी RPIचा आहे. आरपीएस आहे. कुठला गट? आठवले गट, कवाडे गट, गवाई गट, किती गट आहे? आठवले गट. आठवले गट. आता तुम्ही आठवले गटाचे असून तुम्ही सरकारवर नाही टीका पण करताय. जे खरं आहे ते खरं आहे ना. भले आठवले साहेब माझे बॉस आहे, सर्व आहे, पण जे खरं दिसतंय लोकांना ते आहे ना.